मित्रांनो, आज उसाटण्या अड्डा खूप भरला होता आणि खूप मोठमोठ्या बिंजोडच्या शर्यती झाला होता। त्यात आपला पालेगावचा बादल आणि आतिश पाटील दादा यांचा सुंदर पहिरा होता। या दोन्ही बैलांनी आज या उसाटण्या मैदानात गुलाल घेतलाय। गुलाल झाल्यानंतर आपण दादांची दोन शब्द बोलणार। दादा, सर्वप्रथम आपली ओळख द्या। दादा, माझं नाव वीर देसाई आहे आणि ही गाडी आपली माझी बहीण आहे आर्या संदीप देसाई या नावाने पळते। दादा, आज दोन्ही तळापासून सुतापर्यंत गाडी कशी धावली आज आपली? दादा, गाडी आता खूप वेळा आपण पळवलेला आतिथ्याचा वासरू आणि हा, तर आपण कंटिन्यू गाडी म्हणजे गुलालातच राहिलेली आणि चांगली गाडी पळत। दादा, बादल म्हणजे नुसता बादल नाही, पालेगावचा बादल। आज त्याने गावाचं नाव रोशन केले। या काय बोलतो, या सीझनला बादल आपला खूप स्पीड पकडला आणि आपलं एवढं नाव केलं, काय बोलाल त्या बैलाबद्दल? आमच्या पूर्ण अंबरनाथ तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि आमच्या पूर्ण परिवाराचं नाव आज बादल मुले आज एवढं चर्चेत। दादा, बादल बैल कोणत्या साईडने धावतो? बादल बैल कोणत्याही साईडने, चारी कांदी। आणि बादल बैलाचं स्पीड बघून त्याला खूप मोठमोठे पैरे सुद्धा भेटले, काय बोलाल त्याच्याबद्दल? दादा, आजपर्यंत आपण कोणाला नाही बोललो नाहीये, पण आपले पैरे फिक्स असतात त्याच्यामुळे आपल्याला शक्य नाही झाले पैरे त्याला, पण कधीतरी आपण पैरे करणार त्यांच्यासोबत ज्यांचे आपण बोललोय त्यांना। आणि दादा, बादल बैल तुमच्या दावणीला कसा आला आणि कशी खरेदी झाली त्याची? बादल बैलाची खरेदी ही काकांनी एक 4 महिन्याचा वासरू असताना केलेला आहे। काकांचा एक मित्र आहे, त्याच्याकडून केलेले। बादल 4 महिन्याचा होता, त्याच्यानंतर आम्ही त्याला एकदम घरातल्या मेंबर सारखा त्याला एकदम सांभाळलाय आम्ही। दादा, हा जसा बिंजोडचा बादशाह आहे, कारण जाईल तिथे गुलाल घेतो, आजही गुलाल घेतला त्यांनी, तसं 3 फेऱ्यांमध्ये कधी बादल धावलाय का आपला? दादा, बादलला आम्ही फर्स्ट टाइम पळवलं तर बादलचा 4 नंबर आलेला बादलचा। अच्छा, कुठे दादा झाला होता तो मैदान? सातारा पळशीला मैदान झालेला, तिथं आपला रणजित दादा म्हात्रे यांचा सोन्या म्हणून एक बैल होता। दादा, आता बिंजोड तर आपल्या इथं काही दिवसानंतर बंद होईल, मग काय घाटावरती नियोजन वगैरे त्याचं? घाटावर आम्ही इथून घेऊन जातो बैल वरती, त्याला त्याची सवय आता आम्ही एकदा घेऊन गेलेलो। बैल 2 दिवस बैलाने काहीच खाल्लं पण नव्हतं, पिला पण नव्हता आणि बैल बसला पण नव्हता। म्हणजे आपल्या मुंबईमध्येच त्याला राहायला आवडतं, घाटावरती त्याला हवामान ते सूट नाही होत। आणि म्हणजे असं होईल ना दादा, एखादा आपल्या घरच्या माणसाची आठवण त्याला येत असेल म्हणून त्याला तिथं हवामान सूट वगैरे नाही असं काही? आता त्याला 3-4 महिन्याचा असताना आता त्याला आमच्या इथे एक वर्ष होऊन गेलं, तो आता 18-19 महिन्याचाच आहे। त्याला आम्ही एकदम लहान असताना त्याला काही समजत नव्हतं तेव्हापासून सांभाळलंय, म्हणून त्याला एक घरच्या माणसांची ओढ लागते। दादा, असा आता जसं बादल नाव करतोय, असे काय विचार आहे का तुम्हाला बादल सारखाच अजून एक बैल आपल्या दावणीला असावा, असं काही विचार आहे मनात? आपल्या दावणीला अजून बैल आहेत, ते पुढच्या वर्षी तुम्हाला लवकरच बघायला भेटतील। अच्छा, मग त्या नाव समजेल त्या बैलांची काय काय आहेत? एक फायर आहे, एक रॉकेट आहे, दबंग आहे, आहेत अजून 2-3 वासरे आहेत आपल्याला। दादा, याला जेव्हा जेव्हा पैरे झाले, चांगलेच पैरे झालेत, मग तुम्हाला स्वतःहून फोन येतात की तुम्हाला फोन करावा लागतो की दादा आज बैल दे? कसं? आधी सुरुवातीला आपली घरची गाडी पळायची, बादल आणि दबंगची, त्याच्यावर आम्ही 8-9 गुलाल केलेले। नंतर उसाटण्याचा एक पोपट्या म्हणून आहे, त्याच्यामध्ये पळाला पब्लिकला उजव्या रस्त्याने, मग तिथून सुरुवात झाली तर आजपर्यंत म्हणजे चांगले चांगलेच पैरे आलेत। दादा, बादल बैल जसा धावतोय, जसं स्पीड आहे त्याच्या पाठीमागे आपला बैलगाडा चालकची सुद्धा भूमिका असते, मग कोण असतो आपल्या बादल बैलगाडा चालक? बैलगाडी चालक आता एक साहिल दुर्गे चिंद्रांचा आहे, कुणाल ड्रायव्हर आंबेशिवचा आहे, विशाल ड्रायव्हर खरडचा आहे, म्हणजे आपले आहेत ड्रायव्हर चांगले आहेत आपले। दादा, आतापर्यंत त्यांनी किती गुलाल त्याच्या अंगावरती घेतला असेल, काय आयडिया यावर्षी? आता या सीझन मध्ये आम्ही कमीत ते कमी 50+ गुलाल केलेले आहेत। नक्कीच। दादा, 2 शब्द तुम्ही बोला ना। बोला दादा, सर्वप्रथम आपले ओळख द्या। संदीप हरिचंद्र देसाई। दादा, काय बोलायला बादल बैलाबद्दल, जिथून तुमच्या दावणीला आल्या? बादल बैलाचा काय लोकांना खूप आवडतो बादल। आज जवळजवळ भरपूर लोक होती माझ्या गावातली, परिसरातली सगळी बादलची शर्यत बघायला भरपूर लोक येतात। दादा, बादल किती वर्षाचा असेल आता साधारणतः? आता बैल 20 महिन्याचा असेल आमचा। 20 महिन्याचा अजून दुसरा सुद्धा झाला नाही? दुसरा झाला, दुसरा आता झालाय, आता म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी झाला। 2-4 महिन्यापूर्वी दुसरा झालाय, म्हणजे कमी वयात, म्हणजे अजून त्याला खूप मोठी कारकिर्दी करायची। मग तो आदत वयात असतानाच त्याने एवढं नाव केलं ना, आता तो जस्ट 2-4 महिन्यापूर्वी दुसरा झाला, 2 दात काढल्यात, मग पुढे तर खूप धमाल करणार आहे तो, काय बोला? धमाल करणारच, आपण त्याचा सांभाळ चांगला केला तर धमाल तर करणारच ना तो। मग काय वाटतं आता जो स्पीड आहे बघून, याच्या पुढे स्पीड त्याचा कसा असणार?
त्याची बघा आता खाण्यापिण्याची सोय जर आपण ज्याची त्याची ह्या केली तर तो अजून याच्या पुढे लय नाव करू शकतो. दादा आता कसं मुंबईमध्ये बिनचोडला ना दिवसा आड मैदान असतो. बुधवार बोला, शुक्रवार बोला आणि रविवार हे दिवसा आड मैदान असतात. मग बादल बैलाला आपल्या मैदानात आणण्यापूर्वी सराव दिला जातो की डायरेक्टली मैदानात आणतो? बैलाला सराव काहीच नाही, त्याला आम्ही शिकवण पण टाकली ना, फक्त एकच वेल असा गाऱ्याला झुपला होता, फक्त एकच वेल. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट त्याला एक फेरा मारला आणि एक डायरेक्ट शर्यतच केली त्याच्यावर. दादा तर बादल बैलाची शर्यती जे होतात मोठमोठ्या पैऱ्यांसोबतच मोठ्या मोठ्या शर्यतीच आपला बादल बैल खेळला जातो. मग अशी कधी मनात भीती वगैरे असतो का की आपला बादल कुठेतरी वगैरे? भीती नाही, भीती आम्हाला काही नाही. त्याला जर बैलांनी साथ जर दिली ना, तर धाग्यामध्ये गाडी किती पण स्पीडची गाडी जरी असली ना सामन्यामध्ये तर ते मारणार गाडी. बादल बैल कोणत्या साईडने धावतो? चाऱ्या खांदी पळतो. चारी खांदी कुठूनही टाका. कुठूनही टाका. अच्छा, पब्लिकला कसा आहे? पब्लिकला तर तो विचारूच नका, भितार आहे पब्लिकचा एकदम. मग आता मुंबईच्या शर्यती झाल्यानंतर जसं दादाने विचारला तसं घाटावरचे नियोजन तुम्ही इथूनच घाटावरती नेणार? आता घाटावरतीच आम्ही नेला तरी पण आता उद्या सकाळी समजा 9ला 10ला चालू होणार आहे तर रात्री बैल भरणार खाऊन पिऊन. नियोजन कोण करतो तिकडे? नियोजन भावाचीच पोरं करतात, दोघच जण करतात. आख्या गावाची पोरं असतात म्हणजे नियोजन करायला. बाकी आता वसार झाला, परत गोरक्या गावातली भरपूर असतात. कांचाईचा आमचा मोठा ग्रुप आहे, ती पोरं सुद्धा असतात. दादा भरपूर आहेत, आता नावाचं नाही येत मला त्यांची, पण भरपूर असतात. सर्व ही सगळी गावातली आपल्या सगळी गोरप्याची. दादा काय बोलेल तुम्ही आपल्या बादल बैलाबद्दल? काय काय कांसाईचा एक 56 ग्रुप आहे, आमचा ग्रुप आहे म्हणजे खंबीर साथ असते. दादा महत्वाचे म्हणजे कसं जसं बादल आपला जेव्हा आपण मैदानात बैल घेऊन येतो, दोन माणसं असताना चालत नाही, त्याच्या पाठी खूप जणांची मेहनत असते. तर ती मेहनत या मित्रवर्गांची दिसते. तर यांच्याकडनं दोन शब्द आपण बोलून घेऊया. दादा सर्वप्रथम आपली ओळख द्या ना. माझं नाव आदेश देसाई. दादा आपला बादल आता एवढा नाव करतोय का, कसं वाटतंय? तुम्ही मित्र परिवार आहेत, सर्व मित्र आहेत आणि जेव्हा जेव्हा बादलची काय देखभाल करायची असेल, त्याला मैदानात आणायचं असेल तर तुम्ही सोबत असता, तुम्ही बघता प्रत्येक मैदान, कसं वाटतं? आनंदच आहे, सर्व मीच करतो त्याचा. सुट्टी वगैरे एकदम काळजाचा तुकडा आहे आपला तो. नक्कीच. आताच तो 20 महिन्याचा झालाय आणि या कमी वयात त्याने एवढे फॅन फॉलोईंग केले. आज पालेगावचा बादल म्हणून नाव फेमस आहे आणि त्याच्यासोबत शर्यती केल्यासाठी खूप जण आतुर असतात. मग कसं वाटतं हे जेव्हा ऐकून तुम्हाला की आपला बैल एवढं नाव करतोय? नाव करेल म्हणजे पहिल्यापासून वाटलंच होतं नाव करेल तर. आजूपर्यंत कुठल्याच बैलाला असं कमी नाही पडला. बैल चांगला असेल तर बैल कुठलीही गाडी मारू शकतो. कधी त्याला धरायला गेलो वगैरे तुम्हाला कधी मारतो वगैरे काय असं कधी? काहीच नाही, मला काहीच नाही करत. नक्कीच. काय अजून काय बोलायला बादल बैलाबद्दल तुम्ही? काय बोलणार आता, जेव्हा बोलू एवढं कमीच आहे त्याच्याबद्दल. नक्कीच दादा खूप बरं वाटलं आपल्याशी बोलून आणि आपला बादल बैल असंच नाव करत पुढे राहील आणि मोठमोठ्या शर्यती जिंकेल आणि घाट सुद्धा गाजवेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.